मध्य प्रदेशात घडलेली एक थरारक आणि चित्रपटालाही लाजवेल अशी घटना सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे। रेल्वे सुरक्षा दलाने एका अशा आंतरराज्य चोराला पकडले आहे ज्याने पकड टाळण्यासाठी थेट पाण्याखाली तब्बल 5 तास लपून बसण्याचा अविश्वसनीय प्रयत्न केला आहे। हा आरोपी हरविंदर सिंग वय 32 उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे। रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार तो देशभरातील शेकडो रेल्वे चोरी प्रकरणामध्ये संशयित होता। तब्बल 500 पेक्षा अधिक चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे। ही घटना 6 एप्रिलच्या पहाटे मध्य प्रदेशातील सिहोरा रेल्वे स्थानकावर घडली। आरपीएफ जवानांना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या। तो ट्रेनमधून उतरून झपाट्याने स्टेशन बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता। काही क्षणापूर्वीच त्याने एका महिलेची पर्स चोरल्याची माहितीही समोर आली होती। पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि काही क्षणातच तो जवळच्या बाजार परिसराकडे धावला। तेथे असलेल्या शेवाळाने भरलेल्या तलावाजवळ पोहोचून त्याने अचानक पाण्यात उडी घेतली। यानंतर जे घडलंय ते ऐकून तपास अधिकारी थक्क झाले। आरोपी पाण्याखाली लपून बसला आणि कमळाच्या पोकळ देठाचा वापर करून तो हवेतून श्वास घेत राहिला। तब्बल 5 तास तो पाण्यात लपून बसला होता। पोलिसांनी मात्र तलावाला पूर्ण घेराव घातला। तो बाहेर येईल या आशेने संपूर्ण परिसरात कडक नजर ठेवण्यात आली। स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आले आणि नंतर गोताखोरांना तलावात उतरवण्यात आले। कडक शोध मोहिमेनंतर अखेर आरोपीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले। मात्र आश्चर्य म्हणजे बाहेर काढल्यानंतरही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरपीएफ जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला पकडले। या झटापटीत काही जवान किरकोळ जखमी झाले आहेत। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हरविंदर सिंगवर देशभरात 21 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। तर उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करत असे। प्रवाशांकडून सोनं, रोख रक्कम, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरी करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता। तो एसी कोचमध्ये वैध तिकीट घेऊन बसायचा। प्रवासी झोपल्यानंतर चोरी करून मधल्या स्थानकावर उतरायचा अशी त्याची पद्धत होती। एक प्रकरणात तर त्याच्यावर परवानाधारक पिस्तूल आणि दारुगोळा चोरी केल्याचे हे आरोप आहे। आश्चर्यकारक बाब म्हणजे हरविंदर सिंग हा 2017 मध्ये बिजनौरमधील हल्दोर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आला होता।